नमस्कार, जय महाराष्ट्र. प्राध्यापिका विद्या संतोष होडे, MA मराठी, हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्स, M.Ed विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण, डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंट, बॅचलर इन जर्नलिझम, 7 वर्षाचा D.Ed महाविद्यालय, D.Ed अध्यापक विद्यालयामध्ये अध्यापनाचा अनुभव. हा शैक्षणिक अनुभव राजकीय वारसा म्हणताल तर 2012 ला माननीय संतोष होडे यांच्याशी विवाह गाठ बांधल्या गेल्यानंतर मी राजकारणामध्ये प्रवेश केला. कारण कुटुंबामध्येच शिवसेना याच पक्षाबद्दल एकनिष्ठ राहायची आजही सवय आहे. एकनिष्ठता ही रक्तामध्ये आहे. आणि मग 2017 ला ज्यावेळेस पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस कौटुंबिक जबाबदाऱ्यातून थोडा बाजूला होत 2017 ला मी इच्छुक उमेदवार म्हणूनही फॉर्म भरला. 2018 ला हो मला आठवतं 23 जानेवारीला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मी पहिल्यांदा भाषण केलं होतं. आणि मग तिथून माझा राजकीय प्रवास सुरू झाला. 2018 ला याच कर्तृत्वाच्या जोरावर मला हडपसर विधानसभेतील पुणे शहरामध्ये शहर समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली. जानेवारी 2020 मध्ये माझी शिवसेना हडपसर विधानसभेसाठी विधानसभा समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली. आणि 2020 नंतर आजपर्यंत मी शिवसेना उपशहर संघटिका या पदावर कार्यरत आहे. हे झालं पक्षातील पद. या व्यतिरिक्त मला पक्षाने ज्या वेळेस 2020 मध्ये मी सडेतोड वक्तृत्व स्पर्धा जी हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या सडेतोड मार्गदर्शन, सडेतोड विचाराने प्रभावित होऊन ही स्पर्धा घेतली गेली. त्या स्पर्धेमध्ये माझा राज्यामध्ये प्रथम क्रमांक आला. तीही बातमी सामना या वर्तमानपत्रामध्ये ठळक अक्षरात छापली गेली होती. आणि मग त्यानंतर पक्षाने माझ्यावर एक वक्ता म्हणून जबाबदारी दिली. पुणे मावळ लोकसभेसाठी शिवसंपर्क अभियानात सडेतोड वक्ता म्हणून माझी नियुक्ती करण्यात आली. त्या कामाची पोचपावती म्हणून 2023 मध्ये गेल्याच वर्षी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जिल्हानिहाय वक्ता म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली. आमदार माननीय भास्करराव जाधव मुलुक मैदानी तोप त्यांनीही माझं कौतुक केलं. केलेल्या कामाची पावती मिळणं, आपल्या पाठीवर शब्बासकीची थाप मिळणं हेच फक्त महत्वाचं असतं. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी जे सांगितलेलं होतं की कामाने सिद्ध व्हा, तुम्ही काम करा, तुम्हाला ज्यांनी मान दिला आहे त्यांना तुम्ही मान द्या. आणि मग तेच काम मी आजपर्यंत करत आले. आता तुम्ही म्हणताल ताई हा सगळा परिचय तर आम्हाला माहिती आहे, मग तुम्ही आज का सांगताय? कारण विद्या होडेनी स्वतःची ही माहिती मला वाटतं आज पहिल्यांदा मी काय आहे हे मी पहिल्यांदा व्हिडिओ करून सांगते. आणि ती सांगण्याची गरज पडावी कारण मी उबाठा या गटामध्ये कार्य करत होते. तुम्ही म्हणताल होते? हो. 2 दिवसापूर्वी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली माननीय उद्योग मंत्री उदयजी सामंत साहेब, पुण्याचे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या हस्ते माझा शिवसेना पक्षामध्ये प्रवेश झाला. शिवसेना या 4 अक्षरांनीच आपण जोडले गेलेलो आहोत आणि त्याच 4 अक्षराशी मी पुन्हा एकदा जोडली गेलेली आहे. आणि मग हा प्रवेश झाल्यानंतर जे काही वादळं नेहमी उठतात ती वादळं माझ्याही बाबतीत उठली. पण प्राध्यापिका विद्या संतोष होडे एका पक्षातून दुसऱ्या पक्षात गेली. पण ती जात असताना तिने तिच्या कामातून ती सिद्ध झाली. राळ उठवली तिने कधी नाही. पण आपण दुसऱ्याची तोंड धरू शकत नाही. आपण काम करू शकतो पण दुसऱ्याची तोंड आपण धरू शकत नाही. आणि मग असंच काहीतरी वादळ की ही सदर व्यक्ती कोणत्याही पदावर कार्यरत नव्हती, ती साधी शिवसैनिक होती. एक लक्षात घ्या, तुम्ही पक्ष कोणताही बदला पण शिवसैनिकाला कधीही साधं समजू नका. कारण हिंदू हृदय सम्राटांनी सांगितलं होतं मला सगळ्यात जवळ जर कोण असेल तर तो शिवसैनिक आहे. आणि मग ती महिला असू नाही तर पुरुष असू पण शिवसैनिक हा माझ्या शिवसेनेचा प्राण आहे. आणि मग
साधं शिवसैनिक होती. आमच्या इथं कोणत्याही पदावरती नव्हती, प्रवक्ता तर नव्हतीच आणि वक्ताही नव्हती. फक्त एका स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. हे जे बोललं गेलं, बोलणाऱ्याची तोंड आपण धरू शकत नाही. म्हणून मी म्हणते की मी कामातून सिद्ध होत असते. आणि मग मला पक्षाने ही जी काही सगळी जबाबदाऱ्या दिल्या त्याचे सर्व पुरावे आज माझ्या जवळ आहेत आणि ते सोशल मीडियावर सुद्धा उपलब्ध आहेत. आणि त्यामुळेच हा सर्व पंक्ती प्रपंच की शिवसैनिक होते, शिवसैनिक हे पदही मानाचंच आहे. आणि आज मी शिवसेना या पक्षामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वासाठी कामाने सिद्ध होईल. कारण अनेक महिला माझ्याकडे येत असतात, महिलांचे अनेक प्रश्न सोडवलेले गेलेले आहेत, हे तुम्ही वारंवार पाहिलं गेलेलं आहे. पण हे सगळं करत असताना आपल्या कुसुमाग्रजांची एक कविता आहे की पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. आपल्याला लढ म्हणणारी व्यक्ती हवी असते आणि ती व्यक्ती आपल्या पाठीशी असेल तर आपण दुप्पट वेगाने कामाला लागतो. म्हणून आज मी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. पुढील काळामध्ये तुम्हाला माझं काम दिसेल. आता राहिला प्रश्न माझी आर्थिक परिस्थिती काय आहे. तर आर्थिक परिस्थितीचं मोजमाप करायला तुम्हाला माझ्या घरी यावं लागेल. माझं घर काय आहे, कसं आहे, माझे कुठे फ्लॅट्स आहेत, कुठे बंगले आहेत, हे तुम्हाला दाखवेल. ITR किती भरते, काय भरते. कारण ज्याच्याकडे शब्दाची आणि ज्ञानाची संपत्ती असते ती व्यक्ती धनाच्या संपत्तीला कधीही महत्व देत नाही. पण धन हे आपल्या पाठीशी असावं लागतं. तुकाराम महाराजांनी म्हटलंय, आम्हा घरी ज्ञानाची संपत्ती आहे. हो, मला अभिमान आहे, माझ्या घरी ज्ञानाची संपत्ती आहे. आणि फक्त पैशासाठी पक्ष बदलावा माझ्या रक्तामध्ये नाही. तर माझा कमेंट बॉक्स ओपन आहे. काम काय केलं आहे हे पहा. आणि केवळ गद्दार ताई पैशासाठी गेल्या का, किती पैसे मिळाले ही किंमत करून बाळासाहेबांच्या शिवसैनिकाची किंमत तुम्ही करू नका. कारण आज सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, एक पर्याय आहे. आज प्रत्येक जण कुठेतरी नाराज आहे. नाराजी काय आहे, फक्त लढ म्हणण्याची गरज होती. ती गरज, ती पाठीची थाप नाही मिळाली. तुम्ही केलं. आणि त्यामुळेच आताही कमेंट करताना एक विचार करा, कामाने सिद्ध झाले नाही तर कमेंट बॉक्स आजही ओपन आहे, तुम्ही कमेंट्स करू शकता. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुण्याच्या पूर्व भागातील 1938 पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे. स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे. हडपसर, गाडीतळ व आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की भेट द्या.